जे अंबरनाथ नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष आहेत त्यांनी सर्वसाधारण सभेमध्ये जे वक्तव्य केलेलं आहे की चोरी आणि भ्रष्टाचार झाला पाहिजे, तर त्याच्यावर आपलं मत काय? हे बघा, जे सत्तेतले लोक आहे त्यांनी मान्य केलं आहे की नगरपालिकेमध्ये चोरी आणि भ्रष्टाचार होतो आहे. तर खरं पाहायला गेलं तर सदामामांनी खरं ते सांगितलेलं आहे. तुमच्या एक लक्षात नाही येते, त्यांनी हे मान्य केलं आहे की भ्रष्टाचार आणि चोरी होतं जेव्हापासून भारतीय जनता पार्टी आणि आपले राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी आलेले आहे. आणि त्यांनी म्हणजे मान्य केलं आहे की आम्ही भ्रष्टाचार करतो आणि आम्ही चोरीही करतो, फक्त ती कमी प्रमाणात करण्यात यावी. म्हणजे त्यांनी त्याला नाकार केला नाही की महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचार होत नाही किंवा चोरी होत नाही, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. आणि खरं त्या माणसाने संविधानिक पदावर बसून या गोष्टी मान्य केलेल्या आहे, हे देखील आपल्याला कौतुक करण्यासारखं आहे की नाही? की त्यांनी सत्य सांगितलं आहे की भ्रष्टाचार आणि चोरी फक्त कमी प्रमाणात करा म्हणून. त्या गोष्टीचं कोणी काय समर्थन करत असेल, कोणी काय विरोध करत असेल, तो त्यांचा प्रश्न आहे. पण माझा वैयक्तिक मत आहे की तो माणूस सत्य बोललेला आहे.